संपूर्ण राज्यात वारे वाहत आहेत ते आषाढी वारीचे आणि त्यामुळे त्यावर एक नजर देऊयात। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। तर आपण थेट आलेलो आहोत इंदापुरामध्ये, कारण की या ठिकाणी आता वारी पोहोचलेली आहे। सगळे वारकरी आपण पाहतोय, अगदी सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचे सगळ्यांचे हे पोशाख आणि त्यावरती टाळ त्यांनी घेतलेला आहे। एकंदरीतच वारकऱ्यांची ती टोपी सुद्धा, सगळं जे वातावरण आहे ते भक्तिमय झाल्याचं आपण पाहतोय। तर इंदापुरातल्या या वारीचा आढावा घ्यायचा आहे। तुर्तास एक महत्त्वाची माहिती म्हणजे निमगाव केतकी म्हणजेच खायच्या पाण्यासाठी, विड्याच्या पाण्यासाठी प्रसिद्ध असं हे गाव आहे। एकेकाळी या भागात सुमारे 80 एकरपेक्षा जास्त भागात पाण्याचे मळे होते, पण पाणी आणि कामगारांची अनुपलब्धता याशिवाय आर्थिक गणित जुळत नसल्यानं आता अतिशय कमी पाणमळे शिल्लक आहेत। पण आजही देशाच्या अनेक राज्यात याच निमगाव केतकीमधून विड्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। गावातील सगळ्यात अनुभवी दाजीबा हेगडे यांच्याकडून पाण्याचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीनं काय आहे हे आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी समजून घेतलंय। मंडळी, आता आपण आलेलो आहोत पानाचं निमगाव। इथे थोड्याच वेळात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी येईल। हे प्रसिद्ध आहे खायच्या पानासाठी आणि एक काळ असा होता की इथे खूप मोठ्या प्रमाणात पानमळे होते, पण आता ते कमी झालेत। पण या विषयातले काही तज्ज्ञ आहेत आणि ज्यांच्यातर्फे आज वाटप होत आहे तेही आपल्यासोबत आहेत। माऊली रामकृष्ण हरी, तुमचे पहिल्यापासून मळे होते का आता तुम्ही विकत घेऊन वाटताय? पहिले मळे होते आमचे, पण आता विकत घेऊन वाटतोय। आमच्या वडील आमचे सगळे पानाचा मळा होता आमचा पहिला, तो आता नाही, पण आम्ही आता स्वतः विकत घेऊन पानं वाटतो आम्ही। म्हणजे या गावाचं वैशिष्ट्यच हे होतं, महाराष्ट्रात ओळख होती। हो, महाराष्ट्रात भरपूर ओळख होती। आमचे वडील मोठे पैलवान होते आणि पण त्यांना पान खायचा भरपूर नाद होता। बरं माऊली, मला तुमचंही नाव सांगा पूर्ण आणि हे सांगा की इथे किती शेती होती पानाची आणि आता सध्याची काय स्थिती आहे? पूर्वी काय होतं, हे सगळं पानाचं लिमगाव जे होतं ही सगळं पानमळीच होती। जवळजवळ 100-50 एकर या परिसरात पानमळं होतं आणि परंपरा ही पुढं चालली अजून आणि टिकवून धरली। काय लोकांनी टिकवून धरली, काय मोडले गेले ती। बरं काय होतंय आता, ह्या दुष्काळ पडतोय, दुष्काळामुळं पाण्याअभावी ही कमतरता म्हणजे जाणवायला लागली या पानाची। पण मग समजा एक 15-20 वर्षांपूर्वी 100 पानमळे इकडे होते, तर आता किती राहिलेत शिल्लक? आता शिल्लक राहिल्यात समजा इथं गावाच्याकडे एक 50-40 पानमाळी शिल्लक राहिल्यात पाण्यामुळं। हो, आता याला मुख्य अडचण येते ती पाण्याची कमतरता, त्याच्यामुळे इथले पानमळे कमी झाले। हो, पाण्याची अडचण येते म्हणूनच कमतरता झाली आहे। तेव्हा माऊली, ही याची ओळख आहे, पण याची ही ओळख जपायची असेल तर इथे पुरेशा प्रमाणात पाणी या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे। स्थिती आत्ताही अशी झालेली आहे की महाराष्ट्रातला कामगार कमी प्रमाणात मिळतो आणि अन्य राज्यातला कामगार इथे मोठ्या प्रमाणात येतो आणि केवळ त्यांच्याच आधारावरती इथलं हे पानाचं या शहराचं स्थान अद्यापही टिकून आहे। अपेक्षा करूयात की पुढच्या काही काळात ही पानाची निमगावची ओळख तशीच राहील, किंबहुना अधिक चांगल्या प्रकारे वाढेल। निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा, असा हा अनुपम्य रम्य सोहळा। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल। सुरत आणि आज मी आलोय सौमित्र पोटे यांच्या मित्रमनेच्या पॉडकास्टवर। बघायला विसरू नका NDTV मराठीवर रविवारी सकाळी 10:30 वाजता।
निघाला वैष्णवांचा मेळा, टाळ मृदुंग तुळशी माळा गळा, त्या विठुरायाचा लागला लळा. असा हा अनुपम्य रम्य सोहळा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पहा NDTV मराठी.